होणार होता, पण आपण सांगितलं की नाही, येतील तेव्हा येतील. मी आजच प्रवेश करून देतो आणि कामाला लागतो. मी आपल्या शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो. बाप म्हणलं की लेकीची काळजी असते आणि बापाला लेकीपेक्षा कोणीच प्रिय नसतं, हे तेवढंच सत्य आहे. या सभेला मी यावं अपेक्षित नसताना सुद्धा मी या सभेला आलो. लेकीच्या काळजीपोटी आलो, पोरीच्या काळजीपोटी आलो. आज माझी पोरगी मी तुमच्या पदरामध्ये टाकतो, माझी पोरगी मी तुम्हाला देतो आणि मला खात्री आहे इथला प्रत्येक नागरिक आपली स्वतःची मुलगी समजून माझ्या या मुलीला, माझ्या या सर्व भावंडांना, निखिल असेल, अमोल असेल, पांगरकर ताई असतील, या सर्वांना तेवढ्याच ताकदीने स्वीकारतील. मी तुम्हाला फक्त मतदान दर्शनापुरतं मागत नाही. द्यायचं असेल तर सव्वालाही द्या, द्यायचं नसेल तर एकालाही देऊ नका, दुसऱ्याला देऊ नका. आपला संकल्प सव्वाचा असला पाहिजे. आपला संकल्प चौघाला मिळाला पाहिजे. जेवढी मतं दर्शनाला मिळतील तेवढीच मतं पांगरकर ताईला मिळायला पाहिजेत, किंवा तेवढीच मतं निखिलला मिळायला पाहिजेत आणि तेवढीच मतं अमोल ठाकूरला या ठिकाणी उमदा तरुण कार्यकर्ता याला मिळाली पाहिजेत. 2-5 मतं कमी दर्शनाला भेटली तरी चालतील. पण अधिकचे मतं निश्चितपणे या मुलांना मिळाले पाहिजेत, ही अपेक्षा मी आपल्याकडून या ठिकाणी करतो. आणि मला खात्री आहे की मी दिलेली मुलगी तुम्ही सांभाळताल, तिला बळ देताल, ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून फक्त जास्त मला 2 मिनिटं फक्त बोलायचं होतं. संजना आली, मला आनंद वाटला, अभिमान वाटला. एक बहीण दुसऱ्या बहिणीसाठी उभा राहते आणि आता एक काका सुद्धा ज्या वेळेस गरज भासेल त्यावेळेस ताकदीने संजनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील, हा विश्वास सुद्धा या सभेच्या माध्यमातून संजनाला देतो. आणि बापूंचा प्रवेश झाला असं जाहीर करतो. आमचे अशोकरावजी आहेत, आमचे बगरे साहेब आहेत, आमचा पांडव आहे, अजून कोण आहेत, राहुल हिवाळे. राहुल कुठे गेला? आनंद गवळे आहेत, अजून कोण आहेत? गवळी ना, गवळे, आनंद गवळे आहेत. या सर्वांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो. आपण सर्व या ठिकाणी आला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.